शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. SIT चौकशी दरम्यान भोंदूखोराची प्रकृती बिघडली. चौकशी दरम्यान छातीत दुखू लागल्यानं घरातला तात्पुरता ऑक्सिजन लावण्यात आला. घरातला मळमळ आणि उलट्यांचाही त्रास. भोंदूखोरात प्रकरणात तपासाला वेग. एका बड्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल 6 तास चौकशी. जमीन व्यवहार आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात चौकशी. सूत्रांची माहिती, भोंदूखोराची पोलीस कोठडी उद्या संपणार. TCS प्रकरणात 6 संशयितांचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज. जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज दाखल. 2 तारखेला सुनावणी. नाशिक TCS प्रकरणात SIT हेल्पलाईनवर तक्रारींचा पाऊस. धार्मिक भावना दुखावल्याच्या 20हून अधिक तक्रारी. मात्र पुराव्याअभावी कारवाईत अडचण. धर्मांतर आणि छळवणुकीच्या तक्रारींनंतर सरकार ॲक्शन मोडवर. IT कंपन्यांमधील तक्रारींसाठी CIS प्रणाली सज्ज. IT कर्मचाऱ्यांवर जबरदस्ती खपवून घेणार नाही. कामगार मंत्री आकाश फुंडकर यांचा इशारा. नागपूर NGO धर्मांतर प्रकरणात फॉरेन फंडिंगचं कनेक्शन. अमेरिकेतून निधी मिळाल्याची पोलीस तपासात माहिती समोर. आरोपी रियाज काझीनं समाजसेवेचं ढोंग करत फसवणूक केल्याचा आरोप. 4 मुलींच्या विनयभंग प्रकरणातही गुन्हा दाखल. KDMCचा कारभार राम भरोसे. 80% नगरसेवक गायब. महापौरही अनुपस्थित. रिकाम्या खुर्च्यांसमोरच प्रश्नांचा पाढा. KDMC महासभेचा संतापजनक व्हिडिओ व्हायरल. सर्व स्तरातून टीकेची झोड. विधान परिषदेसाठी भाजपच्या कोर कमिटीची आज बैठक. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी रात्री 10 वाजता बैठकीचं आयोजन. विधान परिषदेसाठी नावांवर शिक्कामोर्तब होणार. बंगालच्या विजयासाठी गृहमंत्री अमित शहा मैदानात. कोलकात्यात रात्री उशिरा 4 तास खलबतं. विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रभारींसोबत चर्चा. शहा 27 एप्रिलपर्यंत बंगालमध्ये तळ ठोकून. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुढील महिन्यात युरोपच्या 4 देशांचा दौरा. नॉर्वेमध्ये भारत नॉर्डिक शिखर परिषदेत मोदी सहभागी होणार. 15 ते 20 मे दरम्यान दौरा होण्याची शक्यता. इराणसोबतच्या युद्धविरामात वाढ. डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा. मुनीर शरीफ यांच्या मध्यस्थीनंतर युद्धविरामात वाढ. शांतीचा प्रस्ताव येईपर्यंत हल्ले थांबवले. युद्धविराम वाढवणं ही अमेरिकेची चाल. आमची वोटर ट्रिगरवरच हल्ला झाल्यास आम्ही तयार. इराणचा इशारा. अटी मान्य केल्यावरच चर्चा होईल. इराणची आक्रमक भूमिका. हॉर्मुझमधून दिवसाला $500 दशलक्ष कमावण्यासाठी इराणची धडपड. डील करा नाहीतर नेत्यांसह उडवून देऊ. डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा. इराणचं तिफनी तेलवाहू जहाज अमेरिकेच्या ताब्यात. बंगालच्या उपसागरात अमेरिकन लष्कराची मोठी कारवाई. बोत्सवानाचा ध्वज असलेल्या इराणी जहाजावर अमेरिकेचा ताबा. इराणला पुन्हा एकदा मोठा दणका. युद्ध संघर्षामुळे जागतिक ऊर्जा बाजाराला जबर फटका. 50 कोटी बॅरलहून अधिक कच्च्या तेलाचा पुरवठा विस्कळीत. $50 अब्ज नुकसान. राज्यात 2 दिवस वादळी वारे, गारपीट आणि पावसाची शक्यता. मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकणात पावसाचा इशारा. तर मुंबईत उकाडा वाढला. पुढील 4 ते 5 दिवस हवामानातील बदल कायम. मुंबईत आज आणि उद्या पाणी पुरवठा खंडित. काही भागात कमी दाबानं पाणी येणार. जवळपास 18 तास पाणी पुरवठ्यावर परिणाम. नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील वाहतूक 2 दिवस बंद. उद्या दुपारी 12 ते 3 या वेळेत मुंबईकडे येणारी वाहतूक बंद राहणार. तर 24 तारखेला पुण्याकडे जाणारी वाहतूक बंद. पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन. केदारनाथ धामचे दरवाजे उघडले. पहिल्याच दिवशी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. मंदिराला फुलांची आकर्षक सजावट. भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्त तैनात. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.